मित्रांनो थांबा थांबा थोडंसं. कशाची गडबड आहे एवढी आपल्याला? काय गडबड आहे? जायचं आहे कुठं? मला एक विचारायचं आहे, तुम्हालाही भीती वाटते का? सतत तुमच्या मनामध्ये भीतीचे विचार येतात का? येत असतील तर पुढचा काही वेळ तुमच्यासाठी. एकच करा मित्रांनो, भीती ही फार मोठी गोष्ट नाही आहे. भीती वाटणं हे साहजिक आहे आणि भीती वाटणं हे नैसर्गिक आहे. तुम्हाला जर भीती वाटत असेल तर असं समजा की आपण योग्य मार्गावर आहोत. कारण भीती माणसाला त्यावेळेला वाटत असते ज्यावेळेला एखादी नवीन गोष्ट असते, त्या नवीन गोष्टीबद्दल आपल्याला काहीच माहिती नसतं ना, त्यावेळेला साहजिक आहे आपल्याला भीती वाटणं. आणि ईश्वराने तो आपल्यामध्ये उपजत गुण दिलेला आहे. पण भीती जर सततच वाटत असेल तर ती मात्र धोकादायक आहे. एक काम करा, तुम्हाला ज्या गोष्टींची भीती वाटते ना, ती भीती नेमकी तुम्हाला कोणत्या गोष्टींची वाटते, ते भीती वाटण्याचं कारण काय हे कारण तपासा आणि दोन काम नक्की करा. तुमच्या आयुष्यात तुम्हाला भीती केव्हाच वाटणार नाही. गोष्ट अशी करा की तुम्हाला ज्याही गोष्टीची भीती वाटते त्या गोष्टीची जर भीती वाटत असेल तुम्हाला, तर असं ठरवा की मी ही गोष्ट जर केली तर या गोष्टीचा मला फायदा काय होणार आहे आणि ही गोष्ट जर मी नाही केली तर मला याचं नुकसान काय होणार आहे. ज्याही वेळेला तुमच्या असं लक्षात येईल की भीती वाटण्याचे आणि भीती न वाटण्याचं त्याचा फायदा आणि नुकसान ह्या दोन्हीपैकी सर्वात जास्त काय आहे, नुकसान जास्त आहे की फायदा जास्त आहे. जर फायदा जास्त असेल तर ती गोष्ट करायला सुरुवात करा, भीतीला पाठीमागे सोडून द्या. ज्या वेळेला तुमच्यातील हिंमत तुमच्या भीतीपेक्षा मोठी होते त्यावेळेला भीती आपोआप पळून जाते. थोडक्यात अंधाऱ्या ठिकाणी जर एखादा बल्ब लावला तर उजेड जसा आपोआप पसरतो, सेम त्याचप्रमाणे भीतीसुद्धा असते. जशीही तुमच्यामधील हिंमत वाढली की भीती ही आपोआप बाहेर निघून जाते आणि तुमच्या आतमध्ये पूर्ण प्रकाश आणि प्रकाश होतो. त्यासाठी आतमधल्या भीतीला जर पळवायचं असेल तर स्वतःमधील हिंमत वाढवा, भीती आपोआप पळून जाईल.